चला तर मंडळी, पितृपक्ष सुरू झालेला आहे. पितृपक्षात आवर्जून बनवावाच लागतो असा चमचमीत पदार्थ बनवूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि ओवा पाणी न घालता वाटण करायचं. लसूण घालत नसल्यास स्किप केला तरीही चालेल. 1 कप बेसन पीठ घेतलंय. कपमध्ये भरताना थोडंसं दाबून भरायचं. सारख्याच कपने 1 कप पाणी संपूर्ण त्यामध्ये घालून बॅटर करायचं. 2 ते 3 मिनिटं बॅटर फेटून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालून बाजूला ठेवायचं. तेल गरम केलंय, त्यामध्ये वाटण आणि हिंग घालून परतून घ्यायचं. नंतर कोथिंबीर, हळद आणि थोडेसे तीळ घालून काही सेकंद परतायचे. सारख्या कपने अजून अर्धा कप पाणी घेतलंय. पाण्याला उकळी आल्यानंतर बेसनाचं मिश्रण घालायचं. एकूण 1.5 कप पाणी आपण वापरलंय. मिश्रण घातल्यानंतर गॅस कमी ठेवून सतत मिक्स करत गोळा होईपर्यंत शिजवायचं. 3 ते 4 मिनिटं लागतात. झाकण ठेवून अजून 3-4 मिनिटं वाफ काढायची. मध्ये एकदा झाकण काढून मिक्स करायचं. नंतर ताटाला तेल लावलं, त्यामध्ये मिश्रण घालायचं आणि गरम गरम थापून घ्यायचं. तीळ आणि खोबऱ्याचा किस घालून गार करायचं. गार झाल्यानंतर थापी वडी आपण कट करून घेतो. याला थापी वडी, पाटवडी, पातोड्या म्हणतात. अतिशय मौसूद झाल्या, अजिबात गाठी गुठळ्या नाहीये. तुम्ही सुद्धा या पितृपक्षात नक्की ट्राय करा. कशा वाटल्या कमेंट करून सांगा. आवडल्या तर